अति पाणी पिण्याचे परिणाम प्रकृतीवर काय होतात याचा पार्ट 2 आपण पाहतोय. पार्ट 1 मध्ये आपण पाणी जास्त पिल्याने शरीरावरती कसे परिणाम होतात, विशेषतः किडनीवरती कसे परिणाम होतात, पचनावरती कसे परिणाम होतात, आयुर्वेद काय म्हणतो याविषयी थोडक्यात आढावा घेतला. परंतु या पार्ट 2 मध्ये आपण ही गोष्ट सविस्तर आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या की जलमहाभूत जे आहे हे तेज महाभूताच्या विपरीत आहे. बरोबर आहे, आपण जाणतोच की जेव्हा जेव्हा आग लागलेली असते तेव्हा पाणी त्याच्यावरती आपण टाकतो, किंवा पाणी आपल्याला कमी करायचं आहे तर सूर्याची आग जेव्हा वाढते तेव्हा जलमहाभूत कमी होतं. म्हणजे ही अहिनकुलवत सख्य असं ज्याला म्हणू आपण, की एकमेकाच्या विरोधी काम करणारी अशी महाभूत आहेत. त्यामुळं शरीरामध्ये जेव्हा आपण जलमहाभूताचा अंतर्भाव जास्त करतो तेव्हा शरीरातलं जे आवश्यक तेज महाभूत असतं, तेज महाभूताची साधारण आपण साधर्म्य राखू शकतो की जे पचन व्यापार जो आहे, जो स्थूल स्वरूपात आहे आणि सेल्युलर लेवलवर सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे. तर हे दोन्ही ठिकाणी जे चाललेलं तेज महाभूताचं काम आहे हे याच्याने हॅम्पर होतं आणि प्रभावित होतं, आणि त्यामुळं तेज महाभूताची जी प्राकृत कर्म असतात ती त्याच्यामुळे कमी होतात. तर जे तेज महाभूत आपल्याला पचनासाठी आवश्यक असतं, तर हे तेज महाभूत कुठल्या स्वरूपामध्ये आहे शरीरामध्ये, जे पाचक स्त्राव वेगवेगळे तयार होतात हे तेज महाभूताचं प्रतिनिधित्व करतात. तर जेव्हा आपण अतिरिक्त पाणी पितो तेव्हा पोटामध्ये, आमाशयामध्ये जलमहाभूताचं प्रमाण जास्त वाढतं आणि जणू अग्नी मांद्य होतं. अग्नी जो आहे हा मंद होतो, विझला जातो, त्याची जी क्षमता असते, तीव्रता असते ती कमी होते, आणि पचन क्षमता कमी झाल्यामुळे पुढे त्यातून तयार होणारे जे रस, रक्त, मांस, मेद असे जे सप्त धातू आहेत त्या प्रत्येकावरती त्याचा परिणाम झाल्या वाचून राहत नाही. त्यामुळं अति पाणी पिणं हे पचनासाठी, मग ते स्थूल असो किंवा सूक्ष्म पचन असो, याच्यावरती त्याचा परिणाम होतो. आणि या पचन विकृतीतून मुख्य काय होतं तर आम नावाचं एक टॉक्झिन, ज्याला आपण म्हणू शकतो, असा एक भावपदार्थ शरीरामध्ये तयार होतो की जो अनेक आजारांना पायाभरणी करण्यासाठी त्याची गरज असते. तो म्हणजे आम वाढला की त्यातून विकृत कफ, मेदवृद्धी, ह्या सगळ्या क्रमाक्रमाने होणाऱ्या, क्लेद वाढणं, या सगळ्या क्रमाक्रमाने होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या आयुर्वेदामध्ये अत्यंत पॅथॉलॉजिकल आहेत अनेक आजार निर्माण करण्यासाठी. त्यामुळं पाण्याच्या बाबतीत आयुर्वेद हा जनरलायझेशन करत नाही की पाणी भरपूर प्या, सर्वांनीच पाणी भरपूर प्या, अशा पद्धतीचा विचार आयुर्वेदामध्ये नसतो. आयुर्वेदाचा विचार हा नेहमी व्यक्ती सापेक्ष असतो. विशेषतः प्रकृती हे आयुर्वेदामध्ये, आपण एक पूर्वी व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये आम्लधर्मी प्रकृती, क्षारधर्मी प्रकृती, तर ज्यांची क्षारधर्मी किंवा उष्ण प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे किंवा वात प्रकृती असेल, या लोकांना तुलनात्मक आम्लधर्मी प्रकृतीच्या लोकांपेक्षा किंवा कफ प्रकृतीच्या लोकांपेक्षा ही तहान किंवा पाण्याची गरज ही थोडी जास्त असते. तर त्यामुळे त्यांनी थोडंसं पाणी इतरांपेक्षा नक्की जास्त प्यावं. परंतु ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी पाण्याच्या बाबतीमध्ये हात हा नेहमी आखडता घ्यावा. जेव्हा आणि जेवढी तहान आहे तेवढंच पाणी त्यांनी जरूर प्यावं. वय सुद्धा, किंवा ज्यांची ऍक्टिव्हिटी लेव्हल जास्त आहे त्यांना आपोआपच तहान जास्त लागेल, पाण्याची गरज जास्त असेल, त्यामुळे या लोकांनी पाणी जास्त प्यावं. व्यवसाय ही सुद्धा तशीच गोष्ट आहे की ज्यांचा व्यवसाय हा शारीरिक कष्टाचा व्यवसाय आहे त्या लोकांना पाण्याची गरज जास्त आहे. तुलनात्मक ज्यांचा बैठा व्यवसाय आहे त्या लोकांनी पाण्याच्या बाबतीमध्ये फार आग्रही राहू नये. काळ, ही तहान ही सुद्धा गोष्ट, त्यामुळे जनरलाइज वर्षभर तुम्ही इतकं पाणी पिलंच पाहिजे असं नाही. पावसाळा ऋतू आला तर आपोआप आपल्याला, किंवा थंडीचा ऋतू आहे तर आपल्याला पाण्याची गरज ही कमी लागणार आहे, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण हे नक्की उन्हाळ्यापेक्षा कमी असणार आहे. देश म्हणजे ज्या भागामध्ये तुम्ही राहता, जिथं घाम जास्त येतो त्या भागामध्ये पाण्याची गरज जास्त असणार आहे. जो अनुप प्रदेश किंवा पाणीदार प्रदेश आहे तिथे आपोआपच थंड हवामान असतं, त्यामुळे तिथे पाण्याची गरज ही तुमची कमी राहते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्याधी अवस्था. अनेक आजार जसे आहेत की या आजारांमध्ये मूळ जे कारण असतं ते विकृत जलमहाभूत, विकृत कफदोष, अशा ठिकाणी आपल्याला पाण्याचं रिस्ट्रिक्शन हे काही प्रमाणामध्ये ठेवावं लागतं. अत्यंत सरळ हाताने पाणी किंवा पाणीदार पदार्थांचा वापर हा करणं हे त्या व्याधी वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. तर इथे मी काही आजाराची तुम्हाला यादी देतो. प्रमेह किंवा मधुमेह, ज्याचं रूपांतर मधुमेहामध्ये होतं, रक्तदाब, स्थौल्य, श्वास, जुनाट सर्दी, आमवात, जलोदर किंवा क्रॉनिक रिनल फेल्युअर असे जे आजार आहेत, या सर्व आजारांमध्ये पाणी पचवण्याची जी शरीराची क्षमता असते ती काही प्रमाणात कमी झालेली असते.
अग्निमांद्य असतं जनरलाइज शरीरामध्ये किंवा सेल्युलर लेव्हलवर, त्यामुळे तिथे पाण्याचा वापर जास्त प्रमाणात करू नये. किंवा आयुर्वेद अशा ठिकाणी सांगतो की पाणी हे तुम्ही उकळून किंवा श्रुतसिद्ध म्हणतात उकळून गार केलेलं किंवा आटवलेलं पाणी जे आहे गरम करून ते पाणी वापरा. किंवा सिद्ध जल ही एक आयुर्वेदामध्ये संकल्पना आहे. वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे धण्याचं पाणी असेल, सुंठीने सिद्ध केलेलं पाणी असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध केलेलं जे पाणी असतं तेव्हा त्या पाण्यातला जो कफदोष असतो हा कमी होतो आणि ते पाणी शरीराला सातम्य होतं, ते रोगकारक होत नाही. तर अशा वेगवेगळ्या संकल्पना इथे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. अग्निमांद्य किंवा ज्यांना पचनाच्या महास्रोतसाचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी कसं प्यावं, एकंदरीतच पाण्याच्या विषयी आयुर्वेद सांगतो की पाणी जे आहे हे तुम्ही जेवणाच्या मध्ये थोडं थोडं विभागून असं पद्धतीने पाणी प्या. जेवणाच्या आधी पाणी पिणं किंवा जेवणानंतर लगेचच भरपूर पाणी पिणं या दोन्हीही गोष्टी या रोगकारक आहेत. जेवणाच्या मध्ये जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा अन्नाचा संघात जो आहे तो व्यवस्थित त्याचं पचनासाठी तो सुकर होणं, मग ऍसिडिटी होणे, पोट गच्च होणे, गॅसेस तयार होणे, कॉन्स्टिपेशन, ह्या सगळ्याच गोष्टींवर याचा उपयोग होतो. तर तरीही पाणी किती प्यावं हा एक प्रश्न येतोच. रुग्ण नेहमी विचारतात, ठीक आहे आपली ही चर्चा झाली तर पाणी किती प्यावं. तर त्याचा एक इंडिकेटर जनरलाइज आपण सांगता येईल की जेव्हा मूत्राचा वर्ण हा फिक्का पीतवर्ण असतो, फिक्कट पिवळसर अशा पद्धतीचा वर्ण जेव्हा असतो तो हा नैसर्गिक रंग आहे. त्यामध्ये जर थोडा गडद पिवळेपणा, लालसरपणा जर आला, लघवीला चरचर होत असेल किंवा त्रास होत असेल तर नक्की तुम्ही पाणी पुरेसं पित नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे पाणी जर जास्त पिलं तर लघवी ही अत्यंत पांढरी एकदम पाण्यासारखी होते. तर हे सुद्धा लक्षण काही योग्य नाहीये की तुम्ही जास्त पाणी जर पित असाल तर मूत्र प्रवृत्ती भरपूर होते आणि अगदी पाण्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडीही पिवळसर झाक नसते. हे सुद्धा काही योग्य लक्षण नाही. तुम्ही जास्त पाणी पिताय असं थोडंफार समजायला काही हरकत नाहीये. आणि तहान लागल्यावर, जसं आपण म्हणतो की भूक लागल्यावर खावं तसंच तहान लागल्यावर पाणी प्यावं, ही सुद्धा ॲज सिम्पल ॲज दॅट ही गोष्ट आपण लक्षात जर घेतली तर आपल्याकडून अतिजलपान हा प्रकार नक्की टळेल. सरासरी तरीही एक 8 ग्लास पाणी प्या असा एक ठोकताळा सांगितला जातो. तर हा 8 ग्लास पाणी पिणे जो आहे हा अगदी थोडाफार योग्य जरी असला तरी एक गोष्ट यात लक्षात घेण्यासारखी की 8 ग्लास पाणी म्हणजे नुसतं पाणी 8 ग्लास दिवसभरात तुम्ही प्यायचं नाहीये, तर एकंदरीत तुमच्या आहारातून 8 ग्लास इतकं पाणी तुमच्या पोटामध्ये जावं. तर त्याचा एक साधारण नियम आहे की 50% हे तुम्ही प्रत्यक्ष पाणी या स्वरूपातून प्या, परंतु राहिलेला 50% जो पाण्याचा कोटा आहे हा तुम्ही वेगवेगळे जे खाद्य किंवा पेय पदार्थ आहेत त्यातून पाणी, अगदी तुमच्या पालेभाज्या असतील किंवा गाजर, काकडी, टोमॅटो ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी खाता, वेगवेगळ्या प्रकारची आमटी असेल, सूप असेल, खीर असेल, कोशिंबीर असेल, या सगळ्या गोष्टींमधून पाणी हे शरीरात जातच असतं. आणि खास करून भारतीय जो आहार पद्धती आहे याच्यामध्ये आपल्या ताटाचा विचार जर केला तर आपल्यामध्ये पाश्चिमात्यांच्या तुलनेने आपण पाणीदार पदार्थ एकंदरीत आहारामध्ये आपल्या जास्त असतात आणि त्यामुळं आपल्याला पाण्याची गरज अगदी पाश्चिमात्य जे काही पॅरामीटर्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला गरज नाही लागत. आपली थोडीशी गरज ही कमी होते आणि आहारातून सुद्धा भागवली जाते. त्यामुळं लक्षात घ्या की पाणी हे जरी 0 कॅलरी फूड जरी असलं तरी आयुर्वेदानुसार पाणी हे पचवावं लागतं, त्याच्यावरती अग्नीचा संस्कार होतो आणि जास्त पाण्यामुळे आपला अग्नी मंद होतो. ही गोष्ट आपण जरूर लक्षात घ्या. आणि आम्ही रोज अनेक रुग्ण हे अति पाणी पिण्याचे जे परिणाम स्वरूप होणारे जे व्याधी आहेत ते पाहत असतो. पाणी हे जीवन आहे ही गोष्ट नक्कीच आहे, परंतु अति पाणी पिणं हे व्याधीला निमंत्रण आहे हे लक्षात घ्या.